सर मी सकाळी 5ला उठायचा, 5:30 पर्यंत आवरायचं वगैरे सगळं आणि 6ला ग्राउंडला टच व्हायचा. 6ला ग्राउंडला टच झाल्यानंतर 6 ते 9:30 9:15 पर्यंत मी ग्राउंडवरच असायचा. म्हणजे मॉर्निंगला माझी 12 ते 13 किलोमीटर मॉर्निंगला रनिंग असायची. त्यानंतर तिथे एबीसी वर्कआउट वगैरे चालायचं. वेट कमी करण्यासाठी वेट कमी करण्यासाठी सर. तर मी 6ला ग्राउंड पासून 9:30 पर्यंत पूर्ण टाइमच ग्राउंडवर स्पेंड करायचा. ते केल्याच्या नंतर सर मी काय करायचा, डाएट मध्ये सांगायचं झालं तर मी मॉर्निंगला उठल्या ब्लॅक कॉफी घ्यायचा. मी 4 गोष्टी पूर्णतः बंदच केल्या होत्या. साखर, तेल, चपाती, भात. हे सप्टेंबर महिन्यापासून जानेवारीची जे म्हणजे ज्या दिवशी आता ग्राउंड संपलं त्या दिवशी मित्रांनी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं. तर तेव्हापर्यंत सर मी काही म्हणजे तेलाचा एक दाना सुद्धा म्हणजे तेल पोटात गेलंच नव्हतं माझ्या काहीच. बापरे. इतकं हे शुगर सुद्धा गेलीच नव्हती. तर मी फुल्ली डाएटवर होतो. म्हणजे मॉर्निंगला उठलं की ब्लॅक कॉफी घ्यायचा, त्यानंतर फ्रुट्स वगैरे खायचा आणि ग्राउंडला जायचा. ग्राउंड झाल्याच्या नंतर प्रोटीन घ्यायचा. प्रोटीन घेतल्याच्या नंतर काय करायचं, आल्यानंतर एग्स वगैरे खायचा घरी. एग्स झाल्याच्या नंतर 11 म्हणजे 10:30 पर्यंत आवरायचं. 10:30ला थोडं रेस्ट करायचा. रेस्ट केल्याच्या नंतर 12 पर्यंत 12 12:30ला मी जिमला जायचा दुपारी जिमला जायचं. म्हणजे असं होतं की ते जिम मधलेच होते की मी एकटाच दुपारी जिम मध्ये असायचं, कोणीच नसायचं. 12 ते 2 पर्यंत मी तिथे जिम करायचा. 2ला आल्याच्या नंतर मी काय करायचं, हलकं स्प्राउट वगैरे जे खायचे, फ्रुट्स खायचे ते खायचा आणि थोडं रेस्ट करायचा 5 वाजेपर्यंत. 5ला रेस्ट झाला की 5ला निघायचा मी तिकडून पुन्हा म्हणजे 19 किलोमीटर पुन्हा इथे स्वारगेटला यायचं आगाशी ग्राउंडला आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा 8:30 9 पर्यंत ग्राउंड करायचा. 7-8 किलोमीटर रात्री रनिंग, एबीसी वर्कआउट. म्हणजे असं सारखं सर माझं मी 2 टाइम म्हणजे 80 किलोमीटरचा प्रवासच होता माझा दिवस. बरोबर. आणि किती दिवस चाललो होते सर हे 4-5 सप्टेंबर पासून तर 6 जानेवारी पर्यंत हे चालू होतं. बरं, बराच मोठा. आणि किती वजन कमी झालं सर माझं पहिल्या म्हणजे असं टार्गेट होतं. मी डेली म्हणजे वजन काटा असते ती डेली माझ्या समोरच असायचा. दिवसाचं वर्कआउट करणं झालं की संध्याकाळी मी वजन काट्यावर उभं राहायचं. माझं टार्गेट होतं की डेली 400 ग्राम वजन कमी झालंच पाहिजे सुरुवातीच्या काळात. 400 ग्राम डेली सुरुवातीच्या काळात तरी झालं व्हायला हवं. तर ज्या दिवशी माझं 400 ग्राम वजन कमी व्हायचं नाही त्या दिवशी मी मधल्या कुठल्या पण टायमांमध्ये पुन्हा पुण्यात वापस यायचा पर्वतीच्या पायथ्याशी आणि भर उन्हामध्ये काय करायचा, हुडी घालायचा, पूर्ण शरीर पॅक करून घ्यायचा आणि खालून वर पळत जायचा, चक्रा मारायचा. लिटरली 10-20 चक्रा मारायचा आणि बॅग मध्येच काटा सोबत असायचा. जेव्हा बघायचं की 400 ग्राम कमी झाले तेव्हा मग चला म्हणायचं घरी, तेव्हा घरी जायचं. सर होतं असं एवढं वजन सर नक्कीच होते वजन. म्हणजे 400 मी कधी कधी ते 600-700 पर्यंत पण कमी केलेलं आहे. काय होतं की जेव्हा म्हणजे जाड माणसं असतात तर जाड माणसाला जेवढा स्वेट बाहेर काढता येईल तेवढा स्वेट जर बाहेर काढला तर वजन होते कमी. आणि मला वाटतं की वजन सर्वाधिक कमी जर कशाने होत असेल तर रनिंग नव्हते. रनिंग चांगलं वजन कमी होते. तर माझं सर सुरुवातीच्या 50 दिवसात 18 किलो वजन कमी झालं होतं आणि नंतर 60व्या दिवशी म्हणजे 60 दिवसामध्ये 90 किलोवरून 68.7 kg वर आलं होतं.